गुड मॉर्निंग. कसे आहात? मजेतच असाल आणि मजेतच असायला हवं. मी राणी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर आज मी चिनूचं स्लीप रुटीन बनवणार होते, पण ते काय सकाळी यांचा डबा वगैरे असल्यामुळे जमत नाही, म्हणून मग म्हटलं डेली रुटीन शेअर करावं. आणि आता हा बाळ पहिल्यासारखं नाही राहिलं आहे. खूपच आगाऊपणा करतो, खूपच मस्ती करतो आणि इतका इन्सिक्युअर झालेला आहे की एकही काम करू देत नाही. म्हणून मग मी ह्यांचा डबा सकाळीच बनवून ह्यांना देते, कारण म्हणजे दिवसभर म्हणजे बनवायचं पण होत नाही आणि हा बनवू पण देत नाही, मग सगळं गडबड होऊन जातं. म्हणून यांचा डबा मी सकाळीच बनवून द्यायचं प्रिफर करत आहे. आता 4-5 दिवस झाले यांना सकाळी डबाच बनवून देते. ते बाळ बघा कसं करते. ह्याला एकही मिनटं जरी खाली ठेवलं ना तर लगेच रडायला लागतो. तर इकडे आम्ही जेव्हा उठतो चिनू पण तेव्हाच उठतो आणि मग रडायला लागतो लगेच. म्हणून त्याला कोणी ना कोणी दिसायला पाहिजे समोर. मग हे आम्ही जेव्हा उठतो तर मग मी जाते भाजी वगैरे बनवायला आणि हे उठून थोडा वेळ बसतात त्याच्याकडे. नंतर मग माझं भाजी वगैरे फोडणी टाकून झालं की मग हे आंघोळीला जातात, तेव्हा मग मी चिनूसोबत असं पीठ मळत बसते. म्हणजे कसं कोणी ना कोणी त्याच्यासमोर बसलं की तो रडणार नाही. मग माझं पीठ वगैरे मळून झालं की ह्यांचं तोपर्यंत आंघोळ वगैरे करून होतं सर्व. मग हे आले की मग मी चपाती वगैरे करायला लागते. तर असं आहे सर्व, असं एकमेकांना मदत करत बघत चिनूला बघत सर्व हँडल होऊन जातं. पीठ मळून देते. असं मळायचं असते पीठ. बघ आता ह्यांचा डबा वगैरे सर्व बनवून झाला आणि मी ह्यांचा डबा पॅक करून देत होते. तर आम्ही इथे दोघंजण हॉलमध्ये होतो, म्हणून चिनू पण सरकत आमच्याकडे येत होता. त्याला असं एकटं राहतच नाही आणि आम्ही जिथं असेल त्याला तिकडेच यायचं असतं. मग ह्यांचा डबा वगैरे पॅक करून दिला आणि मग हे गेले कामाला. बाय बाय. बाय. आता हे चाललेत कामाला. आता आमच्या दोघांचं जुगाड ते थांबले त्यांच्या मित्रांसाठी. चिन्नू पण आमच्या सोबतच उठतो. काय का माहिती, त्याला लगेच कळून जातं. बाजूला कोण दिसलं नाही की लगेच रडायला लागतो. पण असं आहे. जस्ट यांचा इकडे असं डबा बनवून दिले होते, तर एवढं सर्व पसारा झालेला असतं आणि हे सर्व आवरायचं असतं मला. पण ह्या बाळामुळं काही होत नाही. तर मग रोज मी ना माझे पण चपात्या बनवते, पण आज काही बनवू शकले नाही, वेळ झाला होता म्हणून. आता एक गंमत बघा. आता मी चिनूला खाली ठेवेन, तो लगेच रडायला लागतो इतका जोरजोरात. एकच मिनटं. बघितले का कसं रडायला लागतो. त्याला फक्त मम्मी पाहिजे, खाली ठेवायला नको, फक्त मम्मी घ्यायला पाहिजे सोबत. का बरं चिनू? चिनू कुठे येतोस? आणि इतकं फास्ट आता यायला लागलं ना. मी किचनमध्ये असेल तर किचनमध्ये, बाथरूममध्ये असेल तर इकडे येऊन थांबतो बाथरूमकडे. आणि हे बघा कसं येतो सरकत फास्टमध्ये. ये इकडे. मी त्याला आता फीड वगैरे. तर आता काय झालं तर मग मी टॉयलेटमध्ये गेलते, पण चिनूला काही माहीत नसतं, तिकडे जास्त आपण दिसत नाही ना त्याला. मग मी जास्त त्याला दिसते किचनमध्ये, नाहीतर मग बाथरूममध्ये. तर तो पहिल्यांदा बाथरूममध्ये बघितला, नंतर किचनमध्ये बघितला आणि मग मी किचनचं दार थोडेसे समोर केलते. मग त्याला काही किचनमध्ये जाता आलं नाही. थांब. मग त्याला काही किचनमध्ये जाता आलं नाही. मग तो इथे बेडरूममध्ये येऊन बघितला, जिथे आम्ही झोपतो. मग नंतर ना तिथे हॉलमध्ये गेला. मग तिकडे पण दिसले नाही. मग त्याचं रडायचं चालूच होतं. जसं मी दिसली तसं तो लगेच माझ्या मागे येऊन बाथरूमकडे पर्यंत आला. तर असं आहे, ह्या बाळाला सगळं कळायला लागलं आता की कोण मम्मीची जागा कुठे आहे, मम्मी कुठे असते जास्त वेळ, म्हणजे काय करत असेल. आणि त्याला समजते की जास्त वेळ तर किचनमध्येच असते, मग किचनमध्येच बघायचं आपण, असं आहे. आणि हे बघून खूप छान वाटलं की त्याला सगळं समजायला लागलं आणि कलर पण त्याला छान समजायला लागलेत. आणि माझ्या चप्पलसोबत त्याचं खूपच ऑब्सेशन असतं. ते चप्पल दिसलं का झालं त्याच्या
असं झाडून घे. बाहेर थोडंसं नंतर चिन्नू खेळत होता म्हणून त्याला थोडा वेळ खेळू दिला आणि झाडत होते तर त्याला लगेच कळालं. मग तो मला शोधत शोधत बाथरूमकडे गेला, टॉयलेटकडे गेला आणि मागच्या दारातून हॉलमध्ये यायला लागला. डायरेक्ट हॉलमध्ये नाही आला. आणि मग झाडून मी थोडं असं आग वगैरे लावून घेतलं कारण कचरा खूपच जास्त होतो. अजून अर्धं झाडायचंच राहिलं होतं पण म्हटलं हा रडत होता म्हणून ह्याला घेतले. मग त्याला सगळं कळालं. आता मगाशी मी तिथे बाथरूमकडे गेलते तर त्याला ते पण कळालंय. मग तो आता या दरवाजातून न येता मागच्या दरवाजातून म्हणजे टॉयलेट बाथरूमकडून जे दरवाजा आहे ना हॉलमध्ये यायचं त्या दरवाजातून मला शोधत शोधत हॉलमध्ये यायचा प्रयत्न करत होता. मग आता मी हातरून वगैरे सर्व काढलेलं आहे. आता घरातलं वगैरे आवरायचं आहे. म्हटलं पहिलं बाहेर थोडंसं झाडून घेऊ. खेळत होतं तर तो लगेच रडायला लागला. बघू आता कसं कसं होतात कामं. स्टे ट्यून्ड. चिनू तिकडे खेळत होता मग म्हणून मी राहिलेल्या चपात्या आणि चिनूचं खाऊ बनवायला गेले. पण लगेच 1-2 चपाती बनवले का नाही लगेच तो तिकडे आला किचनमध्ये. अरे यार हे बघा काय पसारा केलाय या बाळाने. कशाला सांगायचं तुला, इकडे ये. आपण हे बाळ 1 मिनिट शांत नाही राहत. आता 1 मिनिट नाही. तर चिनूसाठी ना मी रव्याचं खीर बनवलंय. त्याचं खाऊ बनवता बनवता मी माझ्या चपात्या वगैरे बनवून घेतले आणि थोडे मूग आणि चणे खात खात मी आता चिनूला भरवते. तर त्याचं खाऊ झाल्यावर बघू आता कसं काय करू देतो तो. मी त्याला आता खाऊ घालते मग व्हिडिओ नंतर कंटिन्यू करते. चल चिनू जेवण कर चल. चिनूने आता पूर्णपणे त्याचा खाऊ संपवलेला आहे. पण म्हणजे त्याचं जेवण झाल्यावर प्रत्येक वेळेस ना मी त्याला असं नजर काढत असते. तुम्ही पण असं काढता का मला कमेंटमध्ये सांगा. आणि त्याचं पूर्ण खाऊ झालेलं आहे. पूर्ण खाऊ त्याने उभं राहूनच खाल्लेलं आहे. आणि बघू आता तो झोपतोय का वगैरे बघते. त्याचं तोंड वगैरे पुसून घेते. त्याला 2-3 दिवस झाला आंघोळ नाही घाले ना कारण सर्दी खूप झालं त्याला. फक्त स्पंजिंग करून घेते. मग आता त्याला मी फ्रेश करते. तर चिनूला मी आता खाऊ वगैरे घातले ना तर त्याला आता इकडे झोपवले. लाईटला त्याला इकडे झोपवलेलं आहे. पूर्ण भरून पांघरवले कारण मच्छर वगैरे असतात आणि मच्छरदाणी मी आता साईडला ठेवले म्हणून त्याला भरून पांघरवले. आता मग मी आंघोळ वगैरे करून घेते पटकन. परत मग तो उठलं की मग ते रडायला लागतो लगेच. तर ना चिनू झोपला होता असं मी सांगितले होते. तर तो झोपल्यावर मी घर वगैरे झाडून घेतलं, पुसून घेतलं आणि किचन साफ करून घेतलं आणि जे चिनूचे आणि ह्यांचे कपडे होते ते धुवून टाकले. आणि जसं मी आंघोळीला जाणारच होते तसं तो लगेच उठाला आणि मध्ये एकदा उठाला होता. तर मग मी त्याच्याजवळ येऊन त्याला असं बघितलं मग तो लगेच झोपी गेला. पण जेव्हा मी आंघोळीला जाईल तेव्हा तो उठतोच. 2 महिने झाले जेव्हापासून मी इकडे राहायला आली म्हणजे यांच्यासोबत. तर तेव्हापासून त्याचं हेच आहे. जेव्हा मी आंघोळीला जाईल किंवा थोडंसं काही काम करेल पण आंघोळीला जाताना मात्र त्याला उठायचंच असतं. आणि जेव्हा मी बाथरूममध्ये जाते चेंज वगैरे करत तेव्हाच बरोबर उठून रडायला लागतो. तर हे असंच होतं दरवेळेस. तर मग मी लगेच आंघोळ न करता तशीच कपडे घालून बाहेर आली. आता परत ह्याला बघते हा झोपतो का नाही. रडत होता. मग ह्याला शांत करेन मग नंतर मग माझं जे काही काम असेल ते मी करेन. तर नेहमीचं हेच असतं. तुमच्यासोबत पण असंच होतं का मला कमेंटमध्ये सांगा की आंघोळीला गेल्यावर तुमचं बाळ वगैरे उठतो का, रडतो का, कितीही गाढ झोपेत असलं तरी उठतो का, हे मला नक्कीच सांगा कमेंटमध्ये. तर मग मी ना चिनूला इकडे खेळायला ठेवलं होतं आणि मी पटकन आंघोळ करून आले. मग तो थोडा वेळ खेळला आणि नंतर शेवट त्याला समजलं की मम्मी इकडे नाहीच आहे. मग म्हणून तो किचनमध्ये शोधायला गेला मला. मग लगेच आले त्याला घेतले. मला पण भूक लागलं होतं म्हणून मग मी जेवायला बसले. सो इकडे हा खेळत आहे चिनू. मग इकडं त्याला चपाती दिली ते खायला तर एवढं सर्व पसारा करून ठेवलं. आणि त्याला फक्त भांडे पाहिजे खेळायला.
तर असं खूप आगाव झालाय, कुठंही जातो कसंही करतो आणि नीट जेवण पण करू देत नाही शांतीने, सारखं हे ओढ ते ओढ असं चालू असतं. तर आता कपडे मी अर्धेच धुतले मगाशी, अजून धुतले नाही, अजून तसेच पडून आहे. आता जेवल्यावर बाकीचे धुवून टाकते, मग व्हिडिओ कंटिन्यू करते. आणि आत्ताच मी उरलेले कपडे होते ना, ते कपडे वगैरे सर्व धुवून घेतले आणि हे कपडे सर्व इकडे आणून टाकले, तुम्ही बघूच शकता. तर आता मी म्हटलं सगळं काम झालं आपलं बाथरूममध्ये, आता परत बाथरूममध्ये नाही जावं लागणार आपल्याला. तर आता या बाळाने टॉयलेट करून ठेवलं. तर असं आहे, का बरं तुला तेव्हाच नाही करताय? तर बघा कसं खेळत बसलाय. हां, तर असं असतं, कामं संपत नाही. असं वाटतं काम संपलं, पण लगेच एक काम तयार करून ठेवलेलं असतं. आता मी त्याचं क्लीन करते, मग भेटूया थोड्या वेळाने परत. ते सगळी कामे व्हायला आता म्हणजे 3-3:30च्या दरम्यान झाली. थोडा वेळ मी थोडा टाइमपास करत बसले. नंतर मग आता चिन्नूचं सेकंड म्हणजे चिन्नूचं लंच चालू आहे. मग त्याचं लंचसाठी आता काय बनवावं म्हणून पटकन असं इन्स्टंटवालं सॅरेलॅक्स होतं ना, तेच बनवलं. कारण त्याला भूक पण लागली होती आणि थोडंसं म्हटलं आता त्याला फ्रेश वगैरे करून बाहेर पण फिरून येऊ, म्हणून ते बनवलं. कपडे वगैरे बाहेरच्या आणून घडी करून ठेवले सायमल्टेनियसली त्याच्यासोबतच, तो खेळत होता तेव्हा. मग आता चिन्नूला हे छानपैकी खाऊ घालते. दरवेळेस तो असं नाही खात आणि हे सॅरेलॅक्स असलं की चुपचाप बसून खातोय. आता हे 3rd टाईम आहे मी ह्याला हे देते. हे मागवणार नव्हते, पण मागवलं कारण आम्हाला आता होळीला फिरायला जायचं आहे. मग आता फिरायला जाताना कधी म्हणजे आपल्याला बनवायला वेळ नसतं, किंवा मग ह्यांना खूप भूक लागलेली असते आणि बनवूस तर खूप वेळ होऊन जातं आणि कुठे कुठे लाईट अवेलेबल नाही, हे अवेलेबल नाही. मग गरम पाणी आपण सोबत तर ठेवू शकतो, म्हणून मग हे इन्स्टंटवालं मागवलं होतं, जेणेकरून आपण लगेच भूक लागली की बाळांना बनवून खाऊ घालू म्हणून. तर मग आता घरातच त्याचं यूज चालू आहे. असं हे असलं की आपण असंच करतो, नसले की मग काय असेल ते बनवून टाकतो लगेच. तर मी आता चिन्नूला पूर्णपणे खाऊ घालते, मग त्याला छानपैकी फ्रेश करते, स्पंजिंग वगैरे करून घेते. सकाळी नाही केलं कारण मग तो पूर्ण घरभर फिरत असतो, मग परत त्याचं कपडे वगैरे सर्व घाण होतात, म्हणून मग मी सकाळी नाही केले. आता फिरायला जाणारच असते 4 वाजता, म्हणून मग तेव्हाच त्याला फ्रेश वगैरे करून मग छान कपडे वगैरे घालून रेडी करून बाहेर घेऊन गेले की कसं तो फ्रेश वाटतो. म्हणून मग त्याला मी आता खाऊ घातल्यावर फ्रेश करते, मग मी पण जरा आवरते, मग आम्ही बाहेर फिरून येतो. तर व्हिडिओ कंटिन्यू करते परत चिन्नूचं खाऊ झाल्यावर. तर आता मी आणि चिन्नू आम्ही दोघं रेडी झालो आणि चाललो फिरायला. पण मी रेडी होत असतानाच ह्याला इतकं छान रेडी केलं ते कपडे बिपडे घालून, पण ह्याने 2 वेळा लघवी केली मी तयार होत असतानाच. मग ह्याला आता चड्डीच घातले, पॅन्ट घातले होते पण आता चड्डीच घातले. मग आता चालले फिरून वगैरे येतो जरा. हां, फिरून यायचं. किड्याकडे लक्ष आहे चिन्नूचं पूर्ण, त्याला बाहेर काढावं लागेल. चला भेटूया मग परत फिरता फिरता. आम्ही बाहेर वगैरे फिरून आलो आणि हे येता यांच्यासोबतच आम्ही घरी आलो. तर चिन्नू त्यांच्या मागे मागेच जातोय. असं चिन्नूला खाली ठेवला आणि मस्त चहा वगैरे बनवला होता. मग आम्ही चहा प्यायला बसलो तर चिन्नूही आमच्याकडे आला. मग चहा वगैरे पिऊन आम्हाला जायचं होतं बाजारामध्ये, कारण घरातलं थोडंसं सामान आणि आता बाहेर फिरायला जायचं आहे. तर त्याच्यासाठी थोडीशी शॉपिंग, चिन्नूसाठी पॅन्ट, सॉक्स वगैरे सर्व घ्यायचे होते आणि मग ते घ्यायला तिकडे गेलो. तर चिन्नूला असं मस्ती करायचं होतं तिकडे जाऊन. तर कट टू डे 2 म्हणजे आज रविवार आहे आणि मग रविवारच्या सगळे कामं झाले. आता जेवण वगैरे पण झालं, नाश्ता पण झाला होता. मग चिन्नूला झोपवलं आता, मग वेळ होता म्हणून मी चिन्नूचं हे नाचणीचं बनवायला घेतलं. हे 2-3 दिवस झाले धुवून ठेवले होते, पण हे काय बनवायचं जमतच नव्हतं. म्हटलं आज बनवायचंच आहे. तर मग मी पुन्हा चांगलं भाजून घेते. त्यातलं मॉइश्चर केलेलंच आहे ऑलरेडी, पण याला छानपैकी असं भाजून घेते. मग थोडेसे बदाम पण रोस्ट करून टाकते याच्यामध्ये.
मग ते मिक्सरला ग्राइंड करून चांगलं त्याचं पावडर बनवून घेते आणि मग परत ते एकदा चाळून घेऊन मग स्टोअर करून ठेवू शकतो आणि आपल्याला लागेल तसं आपण ते वापरू शकतो. आणि आता फिरायला पण जायचं आहे. गेले 15 दिवस झाले चिन्नूचं प्रीमिक्स संपलं, खिचडीचं प्रीमिक्स, नाचणीचं प्रीमिक्स ते काही बनवायचंच होत नव्हतं. मग त्याला रव्याचं, पोहेचं इन्स्टंट म्हणजे खिचडी बनवून वगैरे असं खाणं चालू होतं त्याचं. मग आता फिरायला जातोय म्हटलं हे बनवल्याशिवाय दुसरं ऑप्शनच नव्हतं म्हणून मी पटकन बनवते. आता धनिया पावडर पण बनवायचं आणि वेट लॉस ड्रिंक पण बनवायचं, ते मी तुमच्यासोबत शेअर करेल. मी आता छानपैकी भाजून घेते. मी इकडे माझं वेट लॉसचं पावडर बनवायला घेतले. त्याच्यात 50 ग्राम आपले ओवा, 50 ग्राम बडीशोप आणि 50 ग्राम जिरे टाकून थोडेसे दालचिनी पण टाकले आणि त्याला छान असं एकदम भाजून घेतलं. त्याचा कलर चेंज होईपर्यंत तुम्ही बघू शकता. ह्याला छान असं खरपूस भाजून घ्यायचं. थोडंसं त्याचं कलर चेंज होईल एवढं. मग त्याला थोडंसं थंड झाल्यानंतर ते आपण ग्राइंड करूया. आता इथे चिन्नूचं पण खाऊ. आता इकडे चिन्नूचे पण नाचणे छान भाजलेले आहेत, थंड पण झाले ते. त्याला आता ग्राइंड करून घेते. जे नाचणीचं प्रीमिक्स आहे ना ते छान असं ग्राइंड करून घेतलं, बघू शकता. मग आता हे चाळणी घेऊन ह्याच्यामध्ये चाळूत आपण. म्हणजे कसं ह्याच्यामध्ये जे नाचणीचं कण जे फिरले नाहीत ना ते पण छान बारीक करू शकतो आपण. हे एकदा चाळून घेतलं की असं चाळून घेते मी. हे बघा किती एवढं सर्व नाही चिरलेलं आहे. मग हे परत एकदा आपण आता बारीक करून घेऊ शकतो. परत एकदा बारीक करते. आता सर्व मी बारीक करून घेते. नंतर ना ते माझं पावडर पण आहे वेट लॉसचं, ते पण बारीक करून घेते. मग आणि अजून आता मला धनिया पावडर बनवायचं आहे, ते पण बनवून घेते. इकडे ना मी आता चिंच सर्व जे प्रीमिक्स नाचण्याचं ते सर्व ग्राइंड करून चाळून वगैरे घेतलेलं आहे. तर मग आता हे आपण एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवूया. सॉरी विसरून ते घेतली. तर असं डब्यामध्ये टाकून मस्त स्टोअर करू शकतो आणि टिकतं 1 महिनाभर पण टिकतं. पण चिन्नूसाठी जास्त नाही बनवत, म्हणजे लवकर संपेल असंच बनवते आणि संपतं पण. मग हे संपलं की परत बनवायचं आपण. तर हे स्टोअर करून ठेवते आता. आणि जे आपण वेट लॉसचं जे पावडर बनवलेलं आहे ना ते पण ग्राइंड करून घेते. आणि तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतात ते मला कमेंटमध्ये सांगा. म्हणजे मी तशा प्रकारचे व्हिडिओ बनवत जाईन. आणि काय तुम्हाला सजेशन्स असतील ना, तुमचे सजेशन्स ते मला कमेंटमध्ये सांगा. नक्की सांगा मला कमेंटमध्ये. आणि जे काही इम्प्रूव्हमेंट असतील ते मी इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करेन. तर आपण आता हे पावडर ग्राइंड करून घेऊया. सर्व मिक्सरमध्ये टाकून घेते आणि हे 2 वेळा ग्राइंड करावं लागेल आपल्याला, कारण एकदा तर होणार नाही. हे ग्राइंड करून काढलेलं आहे. तर आता हे पण ग्राइंड करून घेऊयात. मी इकडे धनिया पण भाजायला ठेवले आणि ह्याच्यामध्ये थोडंसं लवंग, दालचिनी आणि मिरी सर्व टाकून घेतलं आणि थोडीशी इलायची पण टाकलं आणि त्याला छान एकदम भाजून घेतलं. त्याचा पण कलर चेंज होईपर्यंत.
मग ते कलर चेंज झाले की त्याला पण छानपैकी ग्राइंड करायचं, मग चाळणीमध्ये चाळून घ्यायचं आणि परत एकदा ग्राइंड करून असंच करत राहायचं आणि स्टोअर करायचं. आणि इकडे जे काल मार्केटमधून सामान आणलं होतं ते काही काढलेच नव्हते, मग आज सर्व ते काढून ठेवत होते. जे आता यूजमध्ये आहे ते एका डब्यात आणि जे थोड्या दिवसांनी लागणार आहे ते एका डब्यात असं सगळं भरून ठेवलं आणि सगळं किचन वगैरे क्लीन करून घेतलं, भांडे पण सगळे घासून घेतले. मग चहा वगैरे बनवला, मग आम्ही लागलो चहा प्यायला. चहा वगैरे पिऊन झाल्यानंतर मग चिन्नूसाठी मला खिचडीचं प्रीमिक्स बनवायचं होतं. तर त्याच्यासाठी दोन वाटी तांदूळ, 1 वाटी मसूर डाळ, 1 वाटी मूग डाळ आणि एक वाटीपेक्षा थोडंसं कमी तूर डाळ टाकून घेतलं आणि त्याला स्वच्छ 3-4 वेळा धुवून घेतलं, जोपर्यंत त्यातलं घाण सर्व जात नाही. मग ते स्वच्छ धुतल्यानंतर त्याला असं स्वच्छ कापडावर घालून ते पसरवून ठेवलं, जेणेकरून त्यातलं पाणी सगळं ते ॲब्सॉर्ब होऊन जाईल आणि तांदूळ पण थोडेसे असे मऊ भिजतील असं. मग नंतर सगळं काम झाल्यानंतर किचन सगळं क्लीन करून घेतलं आणि हे असे सगळं डब्यामध्ये भरून ठेवलं. हे जे पहिलं दिसतं ते माझं वेट लॉसचं पावडर आणि हे नाचणीचं, आणि हे शेंगदाणे पण भाजून घेतले होते, हे पण नाचणीचंच आहे. आणि हे मसाला धनिया पावडर. तर असं सगळं डब्यामध्ये स्टोअर करून ठेवलं. आणि रात्री काही जास्त स्वयंपाक नव्हता, फक्त भात बनवायचं होतं आणि आमच्यासाठी भात आणि चिन्नूसाठी इकडे नाचणीचं खीर बनवलं, तर त्याला ते खाऊ घातलं. तर असं होतं माझं शनिवार आणि रविवारचा दिवस. आणि माझ्या बेबीसोबत मी असं सर्व काही मॅनेज करत असते कामाने. काल हे रविवार होतं, काल हे होते म्हणून माझं सर्व काम होऊ शकलं. तर मग आता हे व्हिडिओ इथेच एंड करते. भेटूया परत अशाच एका व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडेल मला कमेंटमध्ये सांगा, तर त्या प्रकारचे व्हिडिओ मी बनवत जाईल. आणि काही डाऊट असेल, क्वेरी असेल, काही विचारायचं असेल तर ते कमेंटमध्ये सांगा मला, तर मी नक्कीच रिप्लाय पण करेल आणि जे काही इम्प्रूव्हमेंट असेल ते इम्प्रूव्ह पण करेल. तर भेटूया परत.